जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी। सूरज चव्हाण या प्रकरणामध्ये अटक झालेली आहे। सूरज चव्हाण यांना खिचडी घोटाळ्यामध्ये आपण सातत्याने पाठपुरावा केलेला आहे। या प्रकरणाचा काय नेमके आरोप ठेवण्यात आलेले आहेत आणि सूरज चव्हाण यांचा या घोटाळ्याशी कसा संबंध आहे? 132 कोटी रुपये मुंबई महापालिकेने 50 कॉन्ट्रॅक्टरला खिचडी कॉन्ट्रॅक्ट दिले, पेमेंट केले। त्यात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या पार्टीचा अनेक नेत्यांचा नामी बेनामी कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले। सूरज चव्हाणच्या खात्यात 1.5 कोटीहून अधिक रुपये गेले, एकंदर तर 3-4 कोटी गेले आहेत। अमोल गजानन कीर्तिकर यांच्या खात्यात पण पैसे गेले। ज्या FIR झाले त्या कंपनीतून अमोल गजानन कीर्तिकर यांच्या खात्यात 1,65,00,000 रुपये गेले आणि संजय राऊतचे पार्टनर सुजित पाटकर यांचा राजीव साळुंखे, सह्याद्री रिफ्रेशमेंट, सूरज चव्हाणला एका कंपनीतून 1,20,00,000 गेले। हे पैसे कशासाठी? तर ते म्हणतात आम्ही खिचडीचं कन्सल्टन्सी करायचं, खिचडी कशी बनवायची, किती तांदूळ, किती डाळ, याची कन्सल्टन्सीचे कोट्यावधी रुपये आणि बोगस बिल्स, बेनामी कंपन्या, शेल कंपन्या याच्यातून लाखो रुपये यातना काढण्यात आले। महापालिकेचे रेकॉर्ड चेक केले असताना लक्षात आलं या 50 कॉन्ट्रॅक्टर पैकी 20हून अधिक कॉन्ट्रॅक्टरनी किती खिचडी पॅकेट दिले, त्याची डिलिव्हरी कुठे केली, काय केली, कशी केली, त्याचा कुठलाच रेकॉर्ड नाही आहे। या खिचडी अकाउंट मधून संजय राऊत यांचा मित्र परिवाराच्या खात्यात पण लाखो रुपये गेले। संजय राऊतची सुपुत्री विदिता संजय राऊत यांच्या खात्यात 14 लाख रुपये। हे तर मी एका खिचडी कॉन्ट्रॅक्टरचं सांगतोय, आणखीन तर माहित नाही। भाऊ संदीप राजाराम राऊत 6.25 लाख रुपये, सुजित पाटकर 40 लाख रुपये, हे एका खिचडीच्या कॉन्ट्रॅक्ट मधून 9.5 लाख, 9.5 कोटी त्याला मिळाले। सह्याद्री रिफ्रेशमेंट जो कोविड हॉस्पिटल घोटाळ्यात पण होता, तर कोविड लॉकडाऊन मध्ये गरीब कामगारांसाठी जी खिचडी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे सहयोगी मित्र परिवार या लोकांनी खाल्ली, त्यासाठी सूरज चव्हाणची अटक मी मागणी केली आहे ईडी कडे। हे ज्यांच्या ज्यांच्या खात्यात दिले त्यांना बोलवलं पाहिजे, हे पैसे त्यांना कसे मिळाले असे आणखीन पण आहेत, सगळ्यांची चौकशी व्हायला